हे असे अळूच्या पानाचे देठ असतात. ह्या देठाचे काय करायचं, निवडताना वरची जी साल आहे देठाची ती काढून घ्यायची. ती साल काढल्याच्या नंतर आपोआपच देठं व्यवस्थित असे खुडले जातात. त्याचे असे देठाचे थोडे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर कढईमध्ये तेल घालायचं. त्यामध्ये जिरी, मोहरी आणि कांदा घालून ते परतून घ्यायचं. आता हे आपण सर्व निवडलेले देठ आहेत अळूच्या पानाचे, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. नंतर त्या कांद्यामध्ये लाल तिखट, हळद घालायची आणि हे निवडलेले स्वच्छ धुवून घेतलेले अळूच्या पानाचे देठ घालायचे आणि नंतर त्यामध्ये भिजवलेली हरभरा डाळ घालायची, मीठ घालायचं आणि छान सर्व जिन्नस एकत्र करून परतून घ्यायचं. पुन्हा त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं. शेंगदाण्याचं कूट घातल्याच्यानंतरही छान परतून घ्यायचं आणि सर्व परतल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिट ताटलीखाली झाकून ते अळूचे पानाचे देठ शिजवायचे. ते छान 10-15 मिनटातच ते शिजले जातात. आता आपली भाजी तयार आहे. भाजी तयार झाल्यानंतर त्यामध्ये मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर चिरून टाकायची. भाजी तयार झाली. आता आपण सर्व करू. ह्या अशा पद्धतीने अळूच्या पानाचे देठ